ओपन सिक्रेट आहे म्हणा पाहिजे तर की देशातनं जेवढा महसूल केंद्र सरकार गोळा करते त्यातला किमान 35 ते 40% हिस्सा एकटी मुंबई भरते, एकटी मुंबई. आणि त्यावेळेला जे तुकडे फेकले गेले होते आपल्यासमोर त्यालाच आमचा विरोध होता की ULCचा कायदा जर का रद्द केला तर त्या एका योजनेअंतर्गत 2000 कोटी मिळणार. पण जर का मुंबई जेवढा टॅक्स दिल्लीला भरते, केंद्र सरकारला भरते, त्यातला एक 25% हिस्सा आम्हाला पुन्हा महाराष्ट्राला मिळाला तर अशा तुकड्यांवरती जगण्याची मुंबईवरती वेळ येणार नाही. कारण आज टॅक्स भरायला मुंबईकरांची नाव नाहीये, पण हा टॅक्स अविकसित राज्यांवरती खर्च केला जातोय, देशाच्या संरक्षणासाठी खर्च केला जातोय. दुर्दैवाने मुंबईतनं आणि महाराष्ट्रातनं जो टॅक्स गोळा केला जातोय हा सगळ्यात मोठा जरी असला तरी महाराष्ट्र दिवसागणिक पाठी जात चाललेले आहे. आणि महाराष्ट्राच्या विकासाला सुद्धा जर का पैसे मिळणार नसतील तर मग शेवटी या कष्टाला आणि टॅक्स भरण्याला काय अर्थ राहतो. आडवाणीखेरीज दुसरं कोणाच्या नेतृत्वाखाली सरकार येईल असं मला वाटत नाही. आणि अफजल गुरुला फाशी झालीच पाहिजे ही भाजपाची सुद्धा आग्रही मागणी आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकारकडनं ताबडतोब प्रस्ताव हा राष्ट्रपतींकडे पाठवला जाईल. आणि मला खात्री आहे, विश्वास आहे की अफजल गुरुच्या फाशीमध्ये जी टंगळमंगळ गेली 7 वर्ष चालले ती ताबडतोब संपुष्टात येईल. मी मराठी म्हणून जर का मला प्रश्न विचारला तर मराठी माणूस पंतप्रधान व्हायला किंबहुना झालेला पाहायला निश्चितच मला आवडेल, हे आज पुन्हा मी सांगतोय. पण त्याचबरोबरीने ज्या वेळेला मी आज सभेत प्रश्न केला आणि त्याचा पुढचा माझा प्रश्न होता म्हणजे तुम्ही शरद पवारांना पाठिंबा देताय का, तर समोर तमाम जी लाखो जनता बसली होती त्यांनी एकच जल्लोष केला की अजिबात नाही. मराठी म्हणजे केवळ शरद पवार हा आपला समज काय झाला हेच मला कळत नाहीये. मराठी म्हणजे कितीतरी कोट्यवधी जनता मराठी आहे. दुर्दैवाने तूर्त तरी आता पंतप्रधान पदापर्यंत पोहोचेल अशी मराठी व्यक्ती दिसत नाही. पण जशा प्रतिभाताई राष्ट्राध्यक्ष झाल्या तशा एक ना एक दिवस मराठी माणूस पंतप्रधान व्हावा ही शिवसेनेची इच्छा आहेच. जी व्यक्ती देशाचे कृषी मंत्री असताना मला असं वाटतं सर्वात अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झाल्या. मग एका खात्याचा कारभार ज्यांना सांभाळता येत नाही ते देश काय सांभाळणार. आणि म्हणून मला असं वाटतं की हा प्रश्न आता निकालात निघालेला आहे. आम्ही संपूर्ण राज्यभर फिरत असताना त्यांचे जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत ते बघितल्यानंतर कोणाच्या व्यक्तिगत इच्छा या तिकडे आसपास सुद्धा फिरत नाहीत. तुम्ही जर का 5 वर्षातला पूर्ण आढावा घेतला तर शिवसेनेच्या खासदारांनी किती प्रश्न महाराष्ट्राचे, मग गिरणी कामगाराचे असो, सगळंच भारत माता थिएटर असो, सगळ्याच गोष्टी या किती लावून धरल्यात याची आपल्याला कल्पना सहज आहे. मुख्यतः गेली 5 वर्ष आपल्या राज्यामध्ये वीज उत्पादन शून्य आहे. आणि म्हणून ज्या वेळेला शरद पवार असो किंवा मुख्यमंत्री असो ते म्हणतात की आम्हाला नरेंद्र मोदींचा गुजरात नको, हरकत नाही, त्यांचे मुद्दे त्यांच्याकडे असतील, पण नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये केलेलं आहे ते तुम्हाला नको, याचा अर्थ तुम्हाला प्रगती नको. साधा नॅनोचा कारखाना सुद्धा महाराष्ट्रामध्ये तुम्ही आणू शकलेले नाहीत. आणि मग मंदी हटवणार कशी जर रोजगाराची साधनच उपलब्ध होणार नसतील, कारखाना एक सुद्धा येणार नसेल. आणि मगाशी जो आपण मुद्दा मांडलात SEZचा की जिकडे शेती आहे ती पण जाणार. समजा जर का शिवसेनेने आंदोलन केलं नसतं आणि SEZचा मुद्दा हा थोडा थांबला नसता, शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असत्या आणि आज मंदीमध्ये उद्योगधंदे पण गेले असते. तर कोणतंही काम करत असताना मी जे तुम्हाला म्हटलं की बाबा आम्ही काही अर्थतज्ञ वगैरे नाहीये, पण सर्वसामान्यांची जी काही माणसं आहे त्यांची दुःख आहेत ती समजून घेऊन पुढे जाणारी आम्ही माणसं आहोत. आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध होईल, वीज भारनियमन कसं कमी होईल. आज आपल्या परीक्षा आता संपत आल्या, पण महाराष्ट्रामध्ये जवळपास 1400 परीक्षा केंद्रावरती वीजच नव्हती. मगाशी मी जे उदाहरण दिलं, घरामध्ये अभ्यासाला वीज नाहीये, प्यायला पाणी नाहीये.
अक्षरशः मी आता पेपर कटिंग आणलेलं नाहीये, पण ग्रामीण भागामध्ये मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बैल हे विकायला काढलेले आहेत. अशी ही परिस्थिती आहे. ज्यांच्या घामावरती ज्यांच्या कष्टावरती देश उभा राहिलेला आहे, त्यावेळेला लालबहादूर शास्त्री म्हणाले होते, जय जवान जय किसान. आज जवानही मरतायत आणि किसान आत्महत्या करतायत. आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मध्यंतरी म्हणजे गेल्या वर्षी असेल की ह्या शेतकऱ्यांना, मला माहित नाही त्यांच्याकडे आता काय 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 पुरस्कार त्यांना दिले जातात, पण सुवर्णपदक दिली. ही सुवर्णपदक दिली गेली, ज्यांना ही सुवर्णपदक दिली गेली चांगल्या शेतीसाठी म्हणून दिली गेली, त्यांच्यावरती कर्जाचा डोंगर झाला आणि नाईलाजाने त्यांनी ती पदकं विकायला काढली. आणि ती पदकं विकायला गेल्यानंतर बाजारात गेले तेव्हा कळलं की ती सुवर्णपदकं नव्हती, त्याच्यावरती नुसता मुलामा लावला गेला होता. आणि म्हणून आमची अशी इच्छा आहे की आपल्या देशाची जी ओळख आहे, कृषीप्रधान देश, त्यातला शेतकरी सुद्धा हा तेवढाच मानाचा आणि महत्वाचा नागरिक असला पाहिजे. आणि म्हणून शेतकऱ्याला सर्वोच्च पुरस्कार जो आम्ही म्हणतो तसा आम्हाला देण्याचा आमचा मनोदय आहे. उद्धव आम्ही लालकृष्ण अडवाणी यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. आम्ही या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती आहे आणि आम्हाला खात्री आहे की सरकार शिवसेना भारतीय जनता पक्षाचंच येईल आणि लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान होतील आणि आम्ही वचननामा म्हणून जे काही सादर केलेला आहे तो तंतोतंत पूर्ण करून घेऊ शकू असा मला आत्मविश्वास आहे.